नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा लवकरच मकर संक्रांत येत आहे. मग मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. संक्रांत म्हणलं की सगळ्यांच्याच घरी बनतात ते म्हणजे हे तिळाचे लाडू. सगळ्यांना फार आवडतात, पण जरा कठीण आणि हाताला जरा चटके देणारं आणि अवघड काम वाटतं. पण आता तुमचं हे काम सोपं केलंय बरं का. तिळगुळाचे हे लाडू करताना हाताला जरासुद्धा चटका न बसवता अगदी वजनी कपाचं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा जरी केलात ना, परफेक्टच तुमचे लाडू होणार. चला आता हे कसे बनवायचे ते पाहूयात. सुरुवातीला तिळगुळ करण्यासाठी महत्त्वाचा म्हणजे गूळ कुठला असावा. नेहमी आपण पुरणपोळी करण्यासाठी वगैरे जो गूळ वापरतो साधावाला, तो साधाच गूळ घ्यायचा आहे. चिक्कीचा वगैरे गूळ घेण्याची गरज नाही. ह्याचं सुद्धा कारण तुम्हाला मी पुढे सांगते. आता गूळ छान एकसारखा बारीक बारीक चिरून घेतला आहे बघा. आता आपल्याला लागणार आहे तीळ. तर इथं छान निवडून वगैरे हे तीळ घेतलेत बघा. तीळमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक तर असे बिना पॉलिशचे आणि दुसरे सफेद पॉलिशचे असतात. पण हे बिना पॉलिशचे जे असतात ना तीळ, ते खायला चवीला छान असतात बरं का. ह्याला गावठी तीळसुद्धा म्हणतात. आता तुम्हाला वजनी प्रमाण दाखवणार आहे आणि वाटीचं प्रमाणसुद्धा दाखवणार आहे. तर आता सुरुवातीला ना आपण तीळ मोजून घेऊयात. तर इथं मी कप घेतला आहे. अगदी तुम्ही वाटी, पेला घरातला काहीही घेऊ शकता मोजण्यासाठी. तीळ जे घेतलेत ते बघा 400 ग्रॅम इतके घेतलेत आणि कपाने सांगायला गेलं तर 2.5 कप इतके हे तीळ घेतलेत बरं का. आता बघा तुम्हाला कपाचं आणि वजनी प्रमाण तिळाचं समजलं. आता महत्त्वाचं म्हणजे गूळसुद्धा अगदी परफेक्ट असावं बघा. त्याच्यासाठी गूळ इथं आपण अगोदर चिरून घेतला होता, तो इथं मोजून घेऊयात. तर गूळ बघा 2 कप घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 350 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे. 400 ग्रॅम तिळीसाठी ना 400 ग्रॅम गूळ घेऊ शकता, पण अति गोड लाडू होतात म्हणून मी 350 ग्रॅम इतका गूळ घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. तर शेंगदाणे इथं 100 ग्रॅम घेतलेत बघा. तीळ जे घेतलेत का नाही ते 400 ग्रॅम घेतलेत आणि 100 ग्रॅम इतके शेंगदाणे आणि 350 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे. अगदी साधं प्रमाण आहे. जे अगदी तुम्ही अर्धा किलो तिळाचे लाडू केलात ना, तर ह्याचे एकूण किती बनणार आहेत वजनी प्रमाण हे देखील तुम्हाला मी पुढे सांगते. चला आता आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाण्याने जे तीळ आहेत ना ते आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवली आणि घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते घालून भाजून घेऊयात. कपाने सांगायला गेलं तर अर्धा कप इतके शेंगदाणे घेतलेत बरं का. गॅस बारीक ठेवून ना शेंगदाणे छान हलके डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथं तिळगुळाचे लाडू करण्यासाठी ना तीळ आणि ह्याच्यामध्ये फक्त मी शेंगदाणे घालणार आहे. अगदी तुम्ही 100 ग्रॅम खिसलेलं सुकं खोबरं घेऊ शकता. अगदी फुटाणे डाळ असते ना तीसुद्धा भाजून घेऊ शकता बरं का. बघा शेंगदाणे ह्याच्या वरचे सालं निघूसपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे खाली एखाद्या चाळणीवरती काढून घेऊयात. म्हणजे ते वाफेमुळे ओलसर होणार नाहीत, लवकर थंड होतील म्हणून. आता त्याच कढईमध्ये तीळ घालणार आहोत. गॅस बारीक ठेवून छान मस्त तीळ भाजायचे आहेत बरं का. तीळ जितके तुम्ही छान भाजाल ना तितके लाडू हे चवीला छान लागतात. तीळ खाण्याचे फायदे अनेक आहेत बरं का. म्हणजेच की हाडे मजबूत होतात, त्वचा आणि केसांसाठी चांगलेच, पचनक्रिया सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवते, त्याचबरोबर हृदय निरोगी ठेवते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे आणि फायबर भरपूर प्रमाणात असते बरं का. तीळ खाणे हे हिवाळ्यात जास्त करून फायदेशीर ठरतं बरं का. आता बघा इथं तुम्हाला या तिळाचे फायदे सांगूसपर्यंत आपले तीळसुद्धा भाजून झाले. तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवला. चांगला चटचट असा आवाज येऊसपर्यंत तीळ भाजून घ्यायचे गॅस बारीक ठेवून. भाजलेले तीळसुद्धा इथं खाली एका ताटामध्ये काढून ठेवलेत, बाजूला ठेवेन. आणि जे शेंगदाणे होते बघा ते थंड झालेत. आता ह्याच्यावरचे ना आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत. अगदी नाही काढून घेतलात तरीसुद्धा चालेल. शेंगदाणे थंड झाल्यानंतर ह्याच्यावरचे सालं सहजपणे निघतात बघा. असं जरा चोळात तर अगदी तुम्ही मिक्सरला फिरून नंतर पाकडून घेतलात ना तरीसुद्धा सालं सहजपणे निघतात. आता बघा थंडी विशेष ना आणि आपण संक्रांती विशेष तिळची पोळी त्याचबरोबर तिळाची वडी ह्यांचेसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ह्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आवर्जून मकर संक्रांत विशेष असे तिळगुळाचे लाडू किंवा तिळाची पोळी, तिळाची वडी तुम्ही करू शकता. आता बघा शेंगदाणे काय करायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हलके आपल्याला बारीक करायचे आहेत. म्हणजे शेंगदाण्याचे अगदी 2 ते 4च भाग झाले पाहिजेत. अगदी शेंगदाणे हे ना असे भरड भरडच वाटून घ्यायचे आहेत. वाटलेले शेंगदाणे ना एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात. आता तीळसुद्धा इथं आपले भाजून झाले, शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत आणि इथं गूळसुद्धा अगोदरच आपण चिरून घेतलेला आहे. आता चला आपण गॅसकडे वळूयात. गॅसवरती बघा कढई जी आहे ती आपल्याला जाड बुडाचीच वापरायची आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये वापरायचं आहे तूप. तर 2 चमचे इतकं मी तूप वापरलेलं आहे बरं का. अगदी 1 चमचा तूप वापरला तरीसुद्धा चालेल. पण आपल्या लाडूला ना छान प्रकारे शाईन येते आणि खाण्यासाठी एक फ्लेवर पण मस्त येतो म्हणून इथं मी 2 चमचे तूप वापरले.
आणि जो आपण घेतलेला गूळ होता ना तो संपूर्ण इथं घालून घेऊयात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही. गॅस हा बारीक ठेवायचा आणि सतत हलवत राहायचा आहे. जसजसा गूळ वितळेल ना तसतसं हे मिश्रण पातळ होणार आहे बरं का. म्हणजेच की आपल्याला इथं गुळाचा पाक करायचा आहे. अति जास्त गुळाचा पाक पुढे जाऊ द्यायचा नाही. जर गुळाचा पाक पुढे गेला, पाक कडक झाला तर लाडू आपले कडक होते. लाडू कसे असावे, अगदी छान खुसखुशीत असावे. बघा हलका हलका आपला असं गूळ वितळत चाललाय तसं हे बघा पातळ होताना तुम्हाला दिसत असेल. गॅस बिलकुल पण वाढवायचं नाही, बारीकच ठेवायचं आहे बरं का. बरेच जण बघा तिळगुळाचे लाडू करायचं म्हणलं की चिक्कीचा गूळ वापरतात. पण चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे लाडू हे कठीण होतात, कडक होतात बरं का. अगदी दाताने फुटणार नाहीत इतके कडक होतात. पण तुम्ही जर हा साधा गूळ वापरला ना तर लाडू छान खुसखुशीत होतात बरं का. म्हणून आवर्जून हा साधाच गूळ वापरा, चिक्कीचा न वापरता, जर तुम्हाला असे खुसखुशीत लाडू हवे असेल तर. बघा जसजसा गूळ वितळेल ना तसंसं ह्याला फेस यायला लागला आहे. अगदी छान वरती असं फेसाळून आलं की गुळाचा पाक तयार झाला आहे समजायचं. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड आणि थोडंसंच मीठ घालूयात. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये बघा थोडंसंच मीठ घातलं का नाही त्याची चव आणखीन वाढते. छान प्रकारे मिसळून घेतलं की लगेच आपण जे भरड केलेलं शेंगदाण्याचं कूट होतं ना ते घालून घ्यायचं आणि जे तीळ होते का नाही ते थोडे थोडं करून घालायचे. म्हणजे ना आपल्याला हलवायला येतं, हे मिसळून घेता येतं. तिळाला ना सगळ्या बाजूनी ना गुळाचं पाक लागायला हवं, त्याच्यामुळे थोडं थोडं करून घालायचं. अगदी तुम्ही अर्धे तीळ मिक्सरला बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि अर्धे तीळ अख्खे घातलात तरीसुद्धा चालतील. पण ह्याची काहीच गरज नाही. तिळाचे लाडू म्हटलं की असेच खायला छान लागतात, शिवाय दिसायला देखील छान दिसतात बघा. आता सगळे तीळ घालून ना बघा इथं मी सर्व ह्या पाकामध्ये तीळ मिसळून घेतलेत आणि सगळीकडे पाक लागलेला आहे बघा. गॅस आता इथं आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आता हे लाडू आपल्याला गरम गरम असतानाच वळायचे आहेत. थंड जर झालं तर हे कठीण होतं बघा. पण तिळाचं लाडू करायचं म्हटलं की जरा अवघडच काम आणि किचकट वाटतं बघा. म्हणजे गरम गरम करायचं म्हटलं की हाताला चटके वाटतात. पण तुम्हाला आत्ता आणखीन एक अशी ट्रिक दाखवणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या हाताला जवळजवळ 1% चटका लागणार नाही. त्याच्यासाठी बघा इथं मी चाळण घेतले. ही चाळण तर आपल्या घरामध्ये असतेच, वड्या उकडण्यासाठी किंवा आपण मोदक उकडण्यासाठी वापरतो बघा, ती घेतले आणि त्याला ना थोडंसं इथं तुपाचा हात लावून घेतला आहे. आता जे आपण तयार केलेलं जे लाडूचं मिश्रण होतं का नाही, जितका लाडू छोटा मोठा हवा आहे तितकं आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे बघा. आता इथं मी छोटी पळी घेतली पण तीसुद्धा मी अर्धी अर्धी घालते बघा, नाहीतर ना लाडू आपला खूप मोठा होईल म्हणून. त्यावेळेस हे मिश्रण घालतो बघा आपण, त्यावेळेस दोन्ही ह्याच्यामध्ये जरा गॅप ठेवायचे म्हणजे एकमेकांना चिटकायला नको बघा म्हणून. अगदी तुमच्याकडे दोन्ही चाळण असतील ना तर फटाफट दोन्ही चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मी आता दाखवते तसं चमच्याने फटाफट घालून घ्यायचं. म्हणजे बघा आपण हाताने ज्यावेळेस मिश्रण हे घेतो आणि लाडू वळ्याला घेतो तेव्हा हाताला खूप चटका लागतो. पण असं चाळणीवरती काढल्यामुळे काय होतं, एकतर ना चाळणीला खालून सगळीकडं होलं असतात बघा, त्याच्यामुळे ना हे हलकं थोडंसंच थंड होतं, फटाफट लाडू करायला येतात बघा. आता तुम्हाला इथं समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. एकदम खरंच खूप आणि फायदेशीर अशी ट्रिक आहे बरं का. आता तुमच्यासमोर इथं मी लाडू करते बघा, कुठलंच अवघड काम वाटत नाही. फक्त एका हाताने ना एका ठिकाणी त्यांचा गोळा करायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये त्याला छान एक आकार द्यायचा आहे. म्हणजे गोल गरगरीत आणि छान शाईन येते लाडूला. बस ह्याच्यामध्ये अवघडच काहीच नाही. अगदी तुम्हाला जास्तीचं दाबावं किंवा जोर द्यावं लागत नाही. काही जण काय करतात माहिती आहे का, हाताला चटका लागू नये का नाही म्हणून हाताला ना पाण्याचा हात घेतात आणि लाडू वळतात. तसं बिलकुलसुद्धा करायचं नाही बरं का. अगदीच वाटलं तर तुम्ही हाताला थोडंसंच तूप लावून घेऊ शकता. पण आपण हे मिश्रण करत असताना ह्याच्यामध्ये तूप घातलं होतं त्याच्यामुळे हाताला सुद्धा तूप लावण्याची गरज पडत नाही. आता बघा थोडंसं शेवटचं मिश्रण राहिलं आहे, त्याचे मी लाडू तुम्हाला बांधून दाखवते. किती सहजपणे करायला येतात तो. आणि जरी हे मिश्रण कढईतलं कठीण झालं असं वाटलं तर काय करायचं, गॅस बारीक ठेवायचा आणि ही कढई सरळ उचलून गॅसवरती ठेवायची. गूळ असल्यामुळे हलकंसं हे वितळलं जातं. मग पुन्हा ही स्टेप फॉलो करून तुम्ही लाडू करून घेऊ शकता. बघा सर्व हे लाडू करून घेतले. तुम्हाला इथं माझे हातसुद्धा दाखवले बघा. हाताला जरासुद्धा चटका न बसल्यामुळे हात लाल झालेले नाहीत बघा. म्हणजे तुम्ही अगदी अर्धा किलो 1 किलो सहज एकटी लाडू तुम्ही करू शकता. आता घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले लाडू किती बनवून तयार झाले ना हे सुद्धा तुम्हाला वजनी प्रमाण दाखवत आहे बघा. घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा 740 ग्रॅम इतके हे तिळाचे लाडू बनवून झाले. पण अगदी जवळजवळ ह्याच्यातले 5 ते 6 ना हे लाडू करता करता मुलांनी खाल्लेले आहेत. म्हणजे साधारण एक 800 ग्रॅम इतके आपले हे लाडू बनवून तयार होतात बघा. चाळणीवरती बघा आपण एकसारखं चमच्याने हे मिश्रण घालून लाडू वळले का नाही त्याच्यामुळे एकसारखे लाडू इथं झालेत. कुठला छोटा कुठला मोठा असा लाडू झाला नाही आणि अगदी वाकडा तिकडा सुद्धा लाडू झालेला नाही. छान गोल गरगरीत लाडू झालेत.
आणि लाडू मोडूनसुद्धा दाखवला तुम्हाला. बघा अगदी खुसखुशीत झाले, जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सर्वजण खातील बघा. मग ही ट्रिक वापरून केलेले लाडू कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा या संक्रांतीला नक्की करून पाहतील. आणि हो, असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटून नवीन रेसिपीमध्ये.